आज आपण दीर्घ ई या स्वराची ओळख करून घेणार आहोत, ज्याला दुसरी ई असं देखील म्हटलं जातं। आणि हे स्वरचिन्ह या पद्धतीने लिहिले जाते। या चिन्हाला दीर्घ वेलांटी किंवा दुसरी वेलांटी असे म्हटले जाते। याची माहिती आपण पुढील भागात घेणारच आहोत। चित्रे बघा, ओळखा व नावे सांगा। ईश्वर, राई, सुई, पपई, जाई, ईद, ई आवाज ऐक, ई अक्षर पहा, ई अक्षराला गोल कर। ईश्वरी, वाई, चटई, समई, पाईक, रुई। दीर्घ ई या स्वराची आपण आता ओळख करून घेतली आहे आणि याचे स्वरचिन्ह या पद्धतीने लिहिले जाते, जे अक्षरांना जोडले जाते आणि त्याला दीर्घ वेलांटी असे संबोधले जाते, ज्याची माहिती आपण पुढील भागात घेऊया।